प्राध्यापक प्रशांत आहेर, इयत्ता 12वी भूगोल, प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया या संदर्भामध्ये उपघटक प्राथमिक व्यवसाय या संदर्भामध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ क्रमांक 10 आपणासमोर या ठिकाणी मी सादर करत आहे। तर या संदर्भामध्ये या प्रकरणाविषयी जर माहिती आपण घेत असताना प्रस्तावना लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर या ठिकाणी प्रामुख्याने जगामध्ये जर आपण पाहिलं तर विविध प्रकारचे जे अनेक व्यवसाय केले जातात, यामध्ये प्राथमिक व्यवसायांना एक विशेष प्रकारचं महत्त्व आहे। कारण का तर हे महत्त्वाचे व्यवसाय हे नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असतात। मग यामध्ये प्रामुख्याने शिकार करणे, फळे कंदमुळे गोळा करणे, पशुपालन, शेती व्यवसाय असेल, मासेमारी असेल, लाकूड तोड असेल आणि खाणकाम असेल, यांसारख्या ज्या व्यवसाय आहेत या प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणून जगामध्ये ओळखल्या जातात। त्यांना विशिष्ट प्रकारचं महत्त्व या ठिकाणी आहे। आता आपण जर पाहिलं तर हे प्राथमिक व्यवसाय वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण त्याचं केलं जात असतं। तर तुम्हाला चार्टमध्ये दिसते पहा की शिकार करणं, त्याचप्रमाणे फळे कंदमुळे गोळा करणे, खाणकाम व्यवसाय आहे, पशुपालन करणं, त्याचप्रमाणे लाकूड तोड व्यवसाय आहे आणि मासेमारीचे व्यवसाय। हे सर्व जे काही व्यवसाय आहेत तर हे प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय आहेत, प्राथमिक स्वरूपाच्या आर्थिक क्रिया आहेत। या माध्यमातून मानव आपली उपजीविका करत असतो। आता या प्रत्येक व्यवसायाची आपण सविस्तर माहिती या टॉपिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला आपण पाहणार आहोत शिकार व्यवसाय। तर शिकार हा मानवाचा अतिशय प्राचीन प्रकारचा व्यवसाय आहे। कारण आपण जर पाहिलं तर अश्मयुगीन कालखंडामध्ये म्हणजेच पूर्वीच्या कालखंडामध्ये मानव हा जंगलामध्ये राहत होता, जंगलामध्ये त्याचं वास्तव्य असायचं। त्यामुळे त्या ठिकाणी अन्नासाठी शिकार करणं, त्याचप्रमाणे स्वतःची उपजीविका करणं, यासाठी मानव प्रामुख्यानं शिकार या व्यवसायाला महत्त्व देत होता। त्या माध्यमातून आपली उपजीविका तो करत असायचा। आता जर आपण पाहिलं तर आज जगामध्ये या शिकार व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर केला जातो। अनेक ज्या आदिम जमाती आहेत, तुम्हाला माहिती असेल तर या जमाती प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणावर शिकार व्यवसाय करतात। मग ह्या होणाऱ्या शिकारींमुळे आज काय होते की अनेक प्रकारच्या ज्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत त्या नामशेष झालेल्या आहेत, तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे प्रामुख्यानं आज जगामध्ये शिकार व्यवसायावर बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळं प्रामुख्यानं या शिकारीवर बंदी घातल्यामुळं प्राण्यांचं संरक्षण आणि संवर्धन होणं गरजेचं आहे। त्यासाठी जगामध्ये अनेक नवनवीन कायदे निर्माण केलेले आहेत की जेणेकरून या शिकार व्यवसायावर त्या ठिकाणी बंदी येईल आणि या प्राण्यांचं संरक्षण होऊ शकेल। तर प्रामुख्यानं या शिकार व्यवसायाचं वितरण जर आपण पाहिलं तर हे जगामध्ये भिन्न प्रकारचं आहे। प्रामुख्याने यामध्ये दक्षिण आफ्रिका खंडात जर आपण विचार केला तर दक्षिण आफ्रिका खंडामध्ये कलहरी वाळवंट, या कलहरी वाळवंटामध्ये बुशमेन नावाची जमात आहे। हा बुशमेन नावाची जमात शिकारीचा व्यवसाय करते। त्याचप्रमाणे विषुववृत्तीय सेल्वाज जंगलाच्या प्रदेशामध्ये पिग्मी आणि बोरा इंडियन ही जमात त्या ठिकाणी शिकारीचा व्यवसाय करते। त्याचप्रमाणे टुंड्रा प्रदेश आहे, या टुंड्रा प्रदेशामध्ये एस्किमो नावाची जमात आहे आणि अंदमान व निकोबार या ठिकाणी सुद्धा सेंटिनल आणि जरावा व ओंग या जमाती प्रामुख्याने शिकारीचा व्यवसाय करतात। आणि ह्यांच्या सर्व वरील जमाती आपण पाहिलेल्या आहेत की ह्या जमाती प्रामुख्याने शिकार करून आपला उदरनिर्वाह करतात। हा मुख्य हेतू या ठिकाणी या व्यवसायाचा आपल्याला सांगता येतो। यानंतर पुढील व्यवसाय आपल्याला पाहायचा आहे फळे व कंदमुळे गोळा करणे। हा देखील प्राथमिक व्यवसायामधील अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे। यामध्ये देखील अनेक प्रकारचे जमाती यासारखा व्यवसाय जंगल प्रदेशामध्ये करत असतात। तर यामध्ये प्रामुख्यानं हा व्यवसाय सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे वनांवर आधारित असतो। वनांवर आधारित असतो, विविध प्रकारचे वनौषधी पदार्थ यामध्ये गोळा केले जातात। तर जगातील जे अनेक लोक आहेत की जे त्या ठिकाणी निसर्गामध्ये राहतात, जंगलामध्ये राहतात, निसर्गावर अवलंबून असतात
असे लोक आपल्या स्वतःच्या उपजीविकेसाठी हा व्यवसाय करत असतात. मग ते काय करतात की वनांमधील फळे असतील, कंदमुळे असतील, त्याचप्रमाणे विविध प्रकारची फुले असतील, पाने असतील आणि औषधी पदार्थ असतील आणि यांसारखे पदार्थ आणि याशिवाय वेगळ्या प्रकारचे पदार्थ म्हणजे ज्यांना व्यापारी दृष्टीने मागणी आहे. मग उदाहरणार्थ डिंक असेल, राळ असेल, लाख, मध असेल आणि मेण यांसारखे पदार्थ देखील गोळा करतात आणि मग या पदार्थांना बाजारपेठेमध्ये मोठी मागणी असल्यामुळं व्यापारी दृष्टिकोनातून सुद्धा यांचं त्या ठिकाणी ते संकलन करतात, ते विक्री सुद्धा त्या ठिकाणी करत असतात. आता पहा, प्रामुख्यानं आपण जगाच्या दृष्टीने जर विचार केला तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये प्रामुख्यानं या व्यवसाय विकसित होण्यावर अडचणी येत असतात. कारण का तर विषुववृत्तीय प्रदेशामधील जंगल घनदाट प्रकारचा असतो, सदाहरित प्रकारची वने त्या ठिकाणी असतात. दिवसभर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सूर्यप्रकाश असतो आणि दुपारनंतर भरपूर अशी पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे दलदल प्रकारचं हवामान आणि दमट व रोगट प्रकारचं हवामान आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे सरपटणारे प्राणी आणि कीटक यांचा देखील धोका या प्रदेशामध्ये निर्माण होत असतो. त्यामुळं प्रामुख्यानं या सगळ्या कारणांमुळं या भागामध्ये हा जो व्यवसाय आहे फळे आणि कंदमुळे गोळा करण्याचा, हा व्यवसाय फारसा विकसित होऊ शकत नाही. त्यावरती अडथळे त्या ठिकाणी निर्माण होत असतात. याच्या लक्षामध्ये तर पहा, यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढील तिसरी महत्त्वाची आर्थिक प्रक्रिया पाहिजे आहे, लाकूड तोड. ही देखील एक महत्त्वाची आर्थिक प्रक्रिया आहे. आता या संदर्भामध्ये जर आपण पाठ्यपुस्तकामध्ये जर पाहिलं तर अनेक ॲक्टिव्हिटीज आपल्याला या पाठ्यपुस्तकामध्ये विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तुमच्यासाठी दिलेल्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर यामधीलच या ॲक्टिव्हिटीज आपण या संदर्भामध्ये विचार करणार आहोत. तर या ठिकाणी पहा, सांगा पाहू या प्रकारची एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. या माध्यमातून आपल्याला लाकूड तोड व्यवसाय समजून घ्यायचा आहे. तर पहा, आकृती क्रमांक 4.1 या नकाशाचे निरीक्षण करा व त्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. म्हणजे आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी जो सुरुवातीला नकाशा आपण जगाचा पाहिलेला आहे त्याचा विचार या ठिकाणी आपल्याला करावे लागणार आहे आणि त्या माध्यमातून या 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहेत, शोधायची आहेत आणि वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. तर पहा, या ठिकाणी आपण पुन्हा एकदा जगाचा नकाशा घेणार आहोत. त्या माध्यमातून आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधण्यास मदत होऊ शकते. तर पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे की मोसमी हवामानाच्या प्रदेशात लाकूड तोड व्यवसाय कोणकोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर केला जातो. आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला मोसमी हवामानाचे प्रदेश माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. एकंदरीत जगाचा जर विचार आपण केला तर या ठिकाणी प्रामुख्याने भारतीय उपखंड आहे. या भारतीय उपखंडाचा प्रदेश व त्यामध्ये हिमालय पर्वत असेल आणि भारताचा ईशान्येकडील प्रदेश असेल. त्याचप्रमाणे आशिया खंडाचा वायव्य भाग हा भारतीय उपखंडाचा प्रदेश यामध्ये त्या ठिकाणी येतो. या भागाचं हवामान हे मोसमी प्रकारचं आहे. त्याचप्रमाणे आफ्रिका खंडाचा सुद्धा काही भाग यामध्ये त्या ठिकाणी येतो. यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या भागात लाकूड तोड व्यवसाय केला जातो. आता ऑस्ट्रेलिया खंडाच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. तर यामध्ये पहा की ऑस्ट्रेलिया खंडाचा दक्षिण किनारी प्रदेश व पूर्वेकडील प्रदेशात लाकूड तोड व्यवसाय केला जातो. या ठिकाणी हे उत्तर आपल्याला या प्रश्नाचं सांगता येईल. त्यानंतर पहा, तिसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे की आफ्रिका खंडाच्या कोणत्या भागात लाकूड तोड व्यवसाय आढळत नाही आणि त्याचं कारण सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर पहा, आफ्रिका खंड, या आफ्रिका खंडाचा जर विचार केला तर आफ्रिका खंडाच्या उत्तर, पूर्व व मध्य भाग या भागामध्ये लाकूड तोड व्यवसाय त्या ठिकाणी आढळत नाही. तुम्ही जर नकाशामध्ये जर पाहिलं तर आपल्याला लाकूड तोड व्यवसाय फारसा त्या ठिकाणी दिसून येत नाही. याचं कारण काय असावं? कारण का तर हा उत्तर, पूर्व आणि मध्य भाग जो आहे तो वाळवंटाने व्यापलेला आहे. या आफ्रिका खंडामध्ये सहारा वाळवंट आहे, लिबियाचं वाळवंट आहे,
नामेबियाचं वाळवंट आहे आणि कलहरी वाळवंट आहेत. या बहुतांश वाळवंटाने व्यापलेल्या भागामुळे या ठिकाणी फारसं वन आढळत नाही. त्यामुळे लाकूड तोड व्यवसाय देखील या ठिकाणी आढळत नाही. आज स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं देता येऊ शकतं. त्यानंतर पहा, चौथा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, लाकूड तोड व्यवसाय व अक्षांश वृत्त याचा संबंध आणि त्याच्यावरती आपल्याला टीप द्यायची आहे. तर पहा, प्रामुख्यानं लाकूड तोड व्यवसाय अक्षांशाच्या बाबतीमध्ये कुठे कुठे विकसित झालेला आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर पहा, उत्तर गोलार्ध जे दोन गोलार्ध आहेत, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध आहेत. तर यामधील उत्तर गोलार्धाचा आपण विचार करणार आहोत. तर उत्तर गोलार्धामध्ये 30 अंश अक्षवृत्त, या 30 अंश अक्षवृत्ताच्या जवळचा प्रदेश, उदाहरणार्थ मग आशिया खंडातील भारत, पूर्व आशिया या भागाचा यामध्ये समावेश होतो. तसेच उत्तर गोलार्धातील 60 अंश अक्षवृत्ताच्या लगतचा प्रदेश देखील यामध्ये येतो. मग त्यामध्ये पहा, उत्तर अमेरिकेतील संयुक्त संस्थाने, कॅनडा, युरोपमधील नॉर्वे देश आहे, स्वीडन आहे आणि सायबेरियन प्रांत आहे. या भागामध्ये या ठिकाणी लाकूड तोड व्यवसाय विकसित झालेला आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वनक्षेत्र असल्यामुळं लाकूड तोड व्यवसायाचा विकास झालेला दिसून येतो. त्यानंतर पहा, पाचवा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे की विषुववृत्तीय प्रदेशात लाकूड तोड व्यवसायाचा व्यापारी तत्वावर विकास झालेला नाही. आता मुळातच आपण त्याच्या अगोदर पाहिलं आहे पहा की विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सूर्यप्रकाश आणि भरपूर प्रमाणात पाऊस, अशी विषुववृत्तीय प्रदेशाची ओळख आपल्याला सांगता येते. तर या प्रश्नामध्ये पहा, प्रामुख्याने प्रतिकूल प्रकारचं हवामान या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दुर्गम प्रकारचा प्रदेश आहे, रोगट वातावरण आहे, त्याचप्रमाणे दलदलीत प्रदेश आहे, सरपटणारे प्राणी व कीटक यांचा धोका देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असतो. त्याचप्रमाणे प्रामुख्याने घनदाट प्रकारचं जंगल आणि मिश्र प्रकारचे वृक्ष आहेत, कठीण आणि जड प्रकारचे लाकूड आहे, तसेच वाहतूक सुविधांचा अभाव. हे सर्व कारणांचा जर आपण बारकाईने जर विचार केला तर या सगळ्या कारणांमुळे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये लाकूड तोड व्यवसाय हा व्यापारी तत्वावर विकसित होऊ शकलेला नाही. लक्षात आलं तुमच्या? तर पहा, यानंतर पहा, दुसरी ऍक्टिव्हिटी आपल्याला या संदर्भामध्येच दिलेली आहे. 4.2 क्रमांकाचा तक्ता पुस्तकामध्ये दिलेला आहे. जरा प्रयत्न करा. या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. तर पहा, या ठिकाणी 4 कॉलम दिलेले आहेत. वनांचा प्रकार पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्या कॉलममध्ये प्रदेश, तिसऱ्या कॉलममध्ये वनांची वैशिष्ट्य आणि चौथ्या कॉलममध्ये लाकूड तोड व्यवसायाची वैशिष्ट्य दिलेली आहेत. तर यामध्ये आपल्याला पहिला जो वनांचा प्रकार आहे त्या संदर्भामध्ये माहिती लिहून दिलेली आहेत आणि बाकीच्या राहिलेल्या जे वन आहेत त्यांची माहिती आपल्याला लिहायची आहे. तर यामध्ये पहा, आपण पुन्हा एकदा पाहूया चार्टच्या माध्यमातून. विषुववृत्तीय सदाहरित वने हा वनांचा पहिला प्रकार आहे. मग अशा प्रकारची वने जगामध्ये कोणकोणत्या प्रदेशामध्ये आढळतात हे दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर त्यामध्ये दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचे खोरे, आफ्रिका खंडातील कांगो नदीचे खोरे, आफ्रिकेचा पश्चिम किनारा, आग्नेय आशिया, मलेशिया, पपुआ आणि न्यूगिनी बेट या प्रदेशांमध्ये विषुववृत्तीय सदाहरित वने आढळतात. मग या वनांची वैशिष्ट्य काय आहेत ही देखील आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या कॉलममध्ये सांगायची आहेत. तर घनदाट प्रकारची वने असतात. एका छोट्या क्षेत्रात अनेक प्रकारच्या वृक्षांच्या जाती या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या वनांचं लाकूड हे कठीण प्रकारचं असतं. वनांची दुर्गमता पाहायला मिळते आणि रोगट हवामान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर या भागामधील लाकूड तोड व्यवसायाची देखील वेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये सांगता येतात. तर त्यामध्ये पहा, वने घनदाट असल्याने वनात जाणे अवघड असते, त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे पारंपरिक पद्धतीने लाकूड तोड केली जाते. एकाच ठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष आढळतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येतं, व्यापारी दृष्ट्या किफायतशीर प्रकारचा व्यवसाय या ठिकाणी विकसित होऊ शकत नाही. सरपटणारे प्राणी आणि कीटक यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर असतो. कठीण लाकूड असल्याने मृदू लाकडाच्या तुलनेत या लाकडाला जगामध्ये
कमी मागणी असते. अशा प्रकारचे आपल्याला विषुववृत्तीय वनांच्या संदर्भामध्ये माहिती या ठिकाणी सांगता येते. तर यानंतर दुसरा आपल्याला या ठिकाणी वनांचा प्रकार लक्षात घ्यायचा आहे. पुस्तकामध्ये आपल्याला दिलेला आहे की उष्ण कटिबंधीय पानझडी वने, त्यालाच मान्सून वने असं देखील म्हटलं जातं. तर यामध्ये प्रदेश आहेत भारतीय उपखंड, यामध्ये मलेशिया, इंडोनेशिया आणि म्यानमार हे प्रदेश आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. मग या भागातील वनांची वैशिष्ट्य काय आहेत की मिश्र प्रकारचा हा वनांचा प्रकार सांगता येतो. वन औषधी पदार्थ यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असतात. कोरड्या ऋतूमध्ये झाडं आपली पानांची पानगळ करतात. त्याचप्रमाणे काटेरी झुडपं या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. ही वनांची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. त्याचप्रमाणे लाकूड तोड व्यवसायाची वैशिष्ट्ये सुद्धा या ठिकाणी सांगता येतात. यामध्ये पहा विखुरलेली वने, त्याचप्रमाणे आर्थिक आणि व्यापारी दृष्ट्या या वनांना महत्त्व असतं. वनांचं प्रमाण हे कमी असल्यामुळे लाकूड तोड व्यवसाय फारसा विकसित होऊ शकत नाही. मग उदाहरणार्थ साग, चंदन यांसारखे मुख्य वृक्ष की ज्यांना मागणी जास्त असते असे वृक्ष या वन प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर तिसरा वनांचा प्रकार आहे समशीतोष्ण कटिबंधातील पानझडी वने. या वनांचे प्रदेश जगामध्ये आल्प्स पर्वत, त्यानंतर संयुक्त संस्थानाचा ईशान्य भाग, मान्चुरिया, चीन, जपान, भूमध्य हवामानाच्या प्रदेशामधील स्पेन आणि इटली यांसारख्या प्रदेशांचा यामध्ये समावेश होतो. तर या वनांची वैशिष्ट्ये काय आहेत की रुंद प्रकारचे पानांचे वृक्ष या ठिकाणी आढळतात. पानझडी वनांची संख्या या भागामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते. तसेच लाकूड तोड व्यवसायाचे सुद्धा वैशिष्ट्य पाहिजेत की बाजारपेठेत जास्त मागणी या झाडांतील वृक्षांना त्या ठिकाणी असते. का बरं? कारण या झाडांच्या पासून लाकडापासून जहाज, इमारत आणि फर्निचर व इतर अनेक प्रकारचं जे शैक्षणिक साहित्य आहे ते बनवण्यासाठी या लाकडाचा उपयोग होतो. त्यामुळे याला मागणी जास्त असते, म्हणून आर्थिक आणि व्यापारी दृष्ट्या महत्त्व देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यानंतर पुढचा चौथा प्रकार आपल्याला सांगायचा आहे या ठिकाणी आहे समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वने. प्रामुख्यानं डोंगराळ भागामध्ये, पर्वतीय भागामध्ये ही वनांचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. तर यामध्ये हिमालय पर्वतीय प्रदेशाचा उतार, त्याचप्रमाणे अर्जेंटिना व चिलीचा दक्षिण भाग, त्याचप्रमाणे उत्तर अमेरिकेमधील अलास्का आणि कॅनडा या भागामध्ये सूचीपर्णी वने आढळतात. मग या वनांची वैशिष्ट्ये इतर वनांपेक्षा वेगळ्या प्रकारची आहेत. त्यामध्ये विषम प्रकारचे हवामान या प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. झाडांचा आकार हा निमुळता होत गेलेला असतो, म्हणजे टोकाकडे त्या टोकापासून जमिनीकडे उतरत्या स्वरूपाचा आकार शंकूसारखा आकार असतो. त्याचप्रमाणे पानं ही अनुकुचीदार असतात. जाड आणि तेलकट प्रकारचे वृक्ष असतात. ही निसर्गतः रचना त्यांची असते. त्यानंतर या झाडांची उंची ही जास्त असते. जमिनीपासून ही झाडे जास्त उंचीवर वाढतात. तसेच या भागामध्ये लाकूड तोड व्यवसाय देखील विकसित झालेला आहे. या लाकूड तोड व्यवसायाचे सुद्धा काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. यामध्ये मृदू आणि मऊ प्रकारचं लाकूड असतं. त्यामुळं लाकूड उद्योगामध्ये या लाकडाला जास्त मागणी असते. म्हणूनच प्रामुख्यानं या भागामध्ये लाकूड तोड व्यवसायामध्ये आधुनिक यंत्राचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि या सगळ्या एकंदरीत परिस्थितीवरून या लाकूड तोड व्यवसायाला आर्थिकदृष्ट्या या प्रदेशामध्ये विशेष असं महत्त्व सांगता येतं. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी पहिल्या ॲक्टिव्हिटीचा आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटीचा अगदी बारकाईने त्या ठिकाणी विचार केलेला आहे. यानंतर याच व्यवसायाचं भौगोलिक स्पष्टीकरण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्याचा देखील आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर यामध्ये की प्रामुख्यानं लाकूड तोड हा व्यवसाय वनांमधील एक अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे. त्याला देखील आर्थिक दृष्टीने महत्त्वाचं स्थान आपल्याला सांगता येतं. मग जगामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या लाकूड तोड व्यवसायाचं नैसर्गिक प्रदेशानुसार आणि हवामानानुसार वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर त्यामध्ये की प्रामुख्यानं
उष्णकटिबंधीय सदाहरित वने हे आपण अगोदर चार्टमध्ये पाहिलेलं आहे की प्रामुख्यानं या वनांची लाकूड हे त्या ठिकाणी टणक असतं, घनदाट वने असतात, म्हणून त्यांना मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असते. परंतु व्यापारी तत्वावर या प्रदेशामध्ये लाकूड तोड व्यवसाय विकसित होऊ शकत नाही. त्यानंतर दुसरं प्रकार आहे उष्णकटिबंधीय पानझडी किंवा त्याला मोसमी वने असं देखील म्हटलं जातं. ही वने विरळ असतात. तळभागामध्ये झाडझुडपांचं प्रमाण जास्त असतं, वेलींचं प्रमाण जास्त असतं आणि प्रामुख्याने मानवी वस्तीजवळ हा प्रदेश असल्यामुळं वन प्रदेशाचं रूपांतर शेतीमध्ये त्या ठिकाणी झपाट्यानं होताना दिसून येतं. परिणामी वनांचं क्षेत्र आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतं. त्यानंतर सूचीपर्णी वने एक पर्वतीय प्रदेशातील वनांचा प्रकार आहे. यामध्ये एकाच प्रकारचे वृक्ष हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतात. मऊ लाकूड असतं, लाकडाला जास्त मागणी असते. लाकूड तोड व्यवसायासाठी हे लाकूड उपयुक्त असल्यामुळं या भागामध्ये लाकूड तोड व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विकसित होत असतो. आता पहा लाल रंगाने खाली एक वाक्य दिलं आहे की प्रामुख्याने जगात सर्वात जास्त लाकूड तोड व्यवसाय सूचीपर्णी वनांत केला जातो. आपल्याला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की जगात सर्वात जास्त लाकूड तोड व्यवसाय हा सूचीपर्णी वनांत केला जात असतो, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर जगामध्ये जर लाकूड तोड पाहिली तर ही विविध कारणासाठी लाकूड तोड केली जाते. या ठिकाणी शेतीचे अवजार असतील, त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य असेल, इतर फर्निचर असेल, इमारतीसाठी बांधकामासाठी लागणारं लाकूड असेल, इंधनासाठी असेल, अशा अनेक कारणांसाठी लाकूड तोड केली जात असते. त्यामुळे लाकडाला जगामध्ये प्रचंड प्रमाणात मागणी आहे आणि म्हणूनच आज जर आपण पाहिलं तर आज जगातील वनांचं क्षेत्र हे कमी होत आहे. त्यामुळं अनेक प्रकारच्या पर्यावरणीय समस्या या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने आपण या आजच्या व्हिडिओमध्ये 3 व्यवसायांविषयी चर्चा केलेली आहे. तुर्तास आपण या ठिकाणी आत्ता थांबूयात. यानंतर जे पुढचे व्यवसाय आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.